जागतिक कीर्तीच्या साईनगरी शिर्डीत बालकांच्या शोषणाविरोधात पोलीस प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. मंदिर परिसरात लहान मुलांकडून भिक्षा मागवणे तसेच वस्तू विक्रीस भाग पाडणाऱ्या पालकांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिर्डी पोलिसांनी राबवलेल्या या विशेष मोहिमेत 10 मुले आणि 4 मुली अशा एकूण 14 बालकांची सुटका करण्यात आली. या बालकांना बालकल्याण समितीच्या आदेशानुसार श्रीरामपूर, संगमनेर आणि राहुरी येथील बाल निरीक्षण गृहात पाठवण्यात आले आहे. बाल न्याय अधिनियमाचं उल्लंघन करणाऱ्या पालकांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी दिलाय. माननीय पोलीस महासंचालक कार्यालयातर्फे 20 जानेवारीपासून ऑपरेशन मुस्कान सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये 18 वर्षाखालील मुले आणि मुली ज्यांचे अपहरण झालेले आहे त्यांना शोधणे तसेच ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे अशा बालकांची सुटका करणे यामध्ये अभिप्रेत आहे. या अनुषंगाने शिर्डी साई मंदिर परिसरामध्ये जे पालक आपल्या मुलांना फुले हार विक्री करणे, गंध लावणे, भीक मागण्यास लावणे अशा प्रकारे करत आहेत, तसेच जी मुले असे प्रकारे फुले हार विकणे, भीक मागणे अशी कामं करत आहेत त्यांची संबंधित या व्यवसायातून सुटका करणे ह्याची मोहीम काल राबवण्यात आली. यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशन, साईबाबा संस्थान आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये 14 बालकांची सुटका करण्यात आलेली आहे आणि सदर 14 बालक जे आहेत त्यांच्या काळजी आणि संरक्षणाची जबाबदारी त्यांच्या पालकांवर आहे. परंतु त्यांनी सदर बालकांना शिक्षण इत्यादी गोष्टी न देता त्यांना काम करायस भाग पाडणे, त्यांना उघड्यावर टाकणे, त्यांना नको असलेला शारीरिक छळ, मानसिक छळ त्यांच्यासोबत करणे, त्यांना क्रूर वागणूक देणे, भीक मागण्यास लावणे या कलमाखाली त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. बाल न्याय अधिनियम कलम 75 आणि 76 नुसार सदर पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि सदर जी 14 मुले आहेत ते बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार आपण चिल्ड्रन्स होम म्हणजे बालगृह या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. पुढील त्यांची काळजी आणि संरक्षणाची जबाबदारी चिल्ड्रन्स होम हे उचलणार आहे. ही चांगली कारवाई झालेली आहे. यामध्ये जी लहान मुलांना बालकामगार म्हणून असू द्या किंवा भीक मागण्यासाठी त्यांना कामाला लावणे अशा प्रकारांना प्रतिबंध यापुढेही केला जाईल. शिर्डी पोलीस स्टेशन आणि अहिल्यानगर पोलीस तर्फे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो की अशा प्रकारचे जर बालक आपल्याला कुठे आढळून आले तर तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशनला संपर्क साधा. धन्यवाद. बालकांचे शोषण सहन केले जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेत शिर्डी पोलिसांनी ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय. बाल हक्कांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्याचा कठोर बडगा उगारला जाणार असून भाविकांनी व ग्रामस्थांनी अशा प्रकारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.